आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी सगळ्यांच्या समोर सांगते की हे बघा, ज्यांना मूल होत नसतं तेव्हा आता दत्तक घेण्याचा एकही पर्याय तर असतोच, तेव्हा आता तेथील बऱ्याच बायकांना मात्र नंदिनीचा हा जो काही निर्णय आहे तो मान्य असतो। आता नंदिनी विचारते की तुमच्यापैकी कुणाची तयारी आहे की मूल दत्तक घेण्याची, तर बसवात्या लगेच म्हणते की मला तर हे मान्यच नाही की मूल दत्तक घेणं हे मला नाही मान्य, स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं। आणि आता बसवात्या मात्र मुद्दाम हे सर्व करत असते, तर का मानिनी नंदिनी एकमेकींकडे पाहत असतात। त्यानंतर नंदिनी आता जीवाला म्हणत असते की हे बघा, म्हणजे मला सगळ्यांच्या समोर खाली मान घातल्यासाठी, खाली पाडण्यासाठी द्रौपदी मात्र त्या डाव रचत आहे आणि पुन्हा मात्र उठून उभे राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असे आता नंदिनी जीवाला समजावते। एक बाई म्हणून मी जर खंबीरपणे उभी राहिले तरच एक आई म्हणून, आणि नंदिनी आता पुढचं बोलायची थांबते, तर आता जीवाला सुद्धा फार वाईट वाटतं। तेव्हा आता नंदिनी आणि जीवा या दोघांचा काय असा निर्णय असेल हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।